नमस्कार, आपल्या सर्वांचं प्रियंकास रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण कोणत्याही सण समारंभामध्ये आणि बर्थडे पार्टीमध्ये झटपट असे बनणारे प्रीमिक्सचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर इथे आपण एक कढई गॅसवरती ठेवली आहे। त्यामध्ये आता आपण 5 वाटी साखर घालायची आहे आणि 5 वाटी साखरेसाठी आपण 6 वाटी पाणी घालायचं आहे। तर आधी आपण साखर या कढईमध्ये घालून घेऊया। साखर घालून झालेली आहे। आता यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे 6 वाटी। गुलाबजामसाठी चाशणी बनवण्याचे हे परफेक्ट प्रमाण आहे। 5 वाटी साखर आणि 6 वाटी पाणी घ्यायचं आहे। पाणी आपण घालून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज पाहायला मिळतील। इथे आपण 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर इथे आपण एका पळीने अशा पद्धतीने आपण हलवत राहायचं आहे, ज्याने साखर आपली तळाला चिकटून राहणार नाही। आणि इथे आपली साखर वितळेपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरतीच ठेवायची आहे। इथे आपली आता साखर वितळलेली आहे आणि आता आपण यामध्ये 2 वेलची घालायची आहे। आता आपण हा पाक उकळी येण्यासाठी मोठ्या आचेवरती ठेवायचा आहे। आज आपण इन्स्टंट प्रीमिक्स पासून गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहायचे आहे। तर इथे आपण गिट्सचं 500 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे। या पॅकेटवरती दाखवलेलं आहे की 100 गुलाबजाम तयार होतील आणि या पॅकेट मागे दाखवल्याप्रमाणे आपण गुलाबजाम तयार करणार आहोत। आणि आता आपण हे पॅकेट फोडून यामधलं गुलाबजामचं प्रीमिक्स या परातीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे। आधी आपण याच्या गुठळ्या मोडून घेऊया, कारण पॅकेट जेव्हा पॅक होऊन येतं त्याच्यानंतर आपण फोडून याच्यामध्ये थोड्याफार गुठळ्या असतील त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत हाताने। तर इथे आपण 1 कप दूध घेतलेलं आहे। रूम टेम्परेचर वरती घेतलेलं आहे, गरम केलेलं नाही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे पाणी पण घेऊ शकता। थोडं करून दूध आपण यामध्ये घालायचं आहे आणि हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे पीठ। जास्त जोर लावायचं नाही आहे, फक्त दूध मिक्स करायचं आहे या पिठामध्ये। जास्त जोर लावून पीठ मळलं तर गुलाबजाम आतून कडक होतील, त्यासाठी आपण हलक्या हातानेच पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की 500 ग्रॅम पिठासाठी आपण 1 कप दूध अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता आपण हे पीठ थोड्या वेळासाठी असंच झाकून ठेवायचं आहे, नंतर याचे आपण गुलाबजाम बनवायचे आहेत। आणि इथे आपल्या पाकाला पण उकळी आलेली आहे। पाक आपण जास्त पण शिजवायचा नाही आहे, एक तारी पाक करायचा नाही। पाक आपला तयार झालेला आहे, तर आपण गॅस बंद करून साईडला ठेवून देऊया आणि गुलाबजाम तयार करायला घेऊया। आणि इथे आपण हाताला तूप लावून घेऊया थोडंसं। हातावरती गोळे घेऊन व्यवस्थित असे गोल आकार द्यायचे। एकही क्रॅक येऊ द्यायचा नाही याची काळजी आपण घ्यायची आहे।
तर इथे आपला पहिला गुलाबजाम तयार झालेला आहे. एकही क्रॅक न येता अशाच पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम तयार करून घ्यायचे. आणि इथे तुम्हाला अजून एक गुलाबजाम अशाच पद्धतीने आपण तयार करून दाखवते. एकही क्रॅक न येता गुलाबजाम आपण तयार करून घ्यायचे. थोडे गुलाबजाम तयार करून तेलामध्ये तळून घेणार आहोत आपण. तर इथे आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण गुलाबजाम सोडून घेऊया. जास्त गरम करायचं नाही आहे तेल. थोडं थोडं गरम झालं की यामध्ये आपण गुलाबजाम सोडून घ्यायचे. तेल जर का आपण जास्त गरम केलं तर गुलाबजाम आतपर्यंत तळले जात नाहीत. त्यासाठी आपण जास्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे. तेलामध्ये बुडबुडे आले म्हणजे तेल जास्त असं गरम झालेलं नाही आहे, थोडं थोडं गरम झालेलं आहे. त्याच तेलामध्ये आपण गुलाबजाम तळून घ्यायचे आणि गुलाबजाम एकसारख्या रंगावरती तळण्यासाठी आपण एका चमच्याने फिरवून घ्यायचे, ज्याने गुलाबजाम एकसारख्या रंगावरती तयार होतील. गुलाबजामला चमचा लावायचा नाही, गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे, ज्याने गुलाबजाम एकसारख्या रंगावरती तयार होतील. आणि हे गुलाबजाम आपण मंद आचेवरच तळून घ्यायचे. तर इथे आपले गुलाबजाम एकसारख्या रंगावरती तळून घेतलेले आहेत आपण. आता हे एका झाऱ्याने आपण गुलाबजाम काढून घेऊया एका प्लेटमध्ये. नंतर आपण पाकामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत. अशाच पद्धतीने याच रंगावरती आपण सर्व गुलाबजाम तयार करून घेऊया. आता आपण तेलामधून काढून घेतलेले गुलाबजाम या पाकामध्ये सोडून घेऊया. गरम गरम पाकामध्येच आपण हे गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत. तर इथे आपण एक गुलाबजाम कापून दाखवत आहोत आणि इथे आपण या गुलाबजामवरती पाक थोडासा सोडून घेऊया. अशाच पद्धतीने तुम्ही पण एकदा प्रीमिक्सचे गुलाबजाम बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.